दुर्गेची 9 रूपं एकाच वेळी जन्माला आलेली का? ब्रह्मा, विष्णू, महेश एकच आहेत का? असे अनेक प्रश्न मला लहानपणी पडायचे. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे बंगालमधील महाकाली आणि महाराष्ट्रातील महाकाली एकच आहे का? तुम्हालाही हा प्रश्न कधी पडलाय का? चला तर मग जाणून घेऊया. बंगालमधील महाकाली रौद्र रूपात आहे. ही आदिशक्तीचं युद्धातलं उग्र रूप दाखवते. तिच्या गळ्यात मुंडक्यांची माळ आहे, हातात राक्षसाचं कापलेलं मुंडकं आहे आणि त्वेषाने तिची जीभ बाहेर आलेली आहे. कथेनुसार राक्षसांचा संहार करताना महाकाली बेभान झाली होती. तिचा राग काही केल्या शांत होत नव्हता. तेव्हा साक्षात शिव तिच्या पायाखाली आडवे झाले आणि तेव्हाच तिचा राग शांत झाला. बंगालमधील महाकालीची मूर्ती हेच रूप दाखवते. महाराष्ट्रात चंद्रपूर आणि कोकणात महाकालीची प्राचीन मंदिरे आहेत. इथलं देवीचं स्वरूप मात्र शांत, प्रसन्न आणि आकर्षक आहे. चंद्रपूर मधील महाकालीची मूर्ती 5 फुटांची आहे. तिच्या हातात खड्ग आणि ढाल आहे. तर कोकणातील आडिवरे गावातील देवीच्या हातात डमरू, त्रिशूल, तलवार आणि पंचपात्र आहे. महाराष्ट्रातील महाकाली ही स्थानिक इतिहासाशी आणि परंपरेशी जोडलेली आहे, तर बंगालमधील महाकाली पौराणिक कथेशी जोडलेली आहे. बंगालमध्ये नवरात्री, दुर्गाष्टमी आणि काली पूजेच्या दिवशी महाकालीची विशेष पूजा केली जाते, तर महाराष्ट्रात नवरात्र, यात्रा आणि स्थानिक सणांनुसार महाकालीची पूजा केली जाते. बंगाल आणि महाराष्ट्रातील महाकाली ही दोन्ही आदिशक्तीचंच रूप आहे. फरक इतकाच की बंगालमधील महाकाली राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्तीचं उग्र रूप दाखवते, तर महाराष्ट्रातील महाकाली शांत, करुणामय आणि मातृत्वाचं रूप दाखवते. मित्रांनो, आदिशक्तीबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.